आली आली भाग्यलक्ष्मी। हे सगळं इतक्या सहज गमावण्यासाठी इतकी वर्ष आपण संजयला सांभाळला का? तुझ्या लक्षात आहे ना सुदामा दादांनी त्याच्या बिल मध्ये काय लिहून ठेवलंय? संजयला मूल झाल्यानंतर मग जर काही संजयचं बरं वाईट झालं, संजयचे गार्डियन म्हणून सगळी प्रॉपर्टी आपल्याला मिळेल। हा चाव्यांचा जुडगा माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाच्याही कमरेला दिसलेला मला नाही चालणार। तुझ्यामुळे खूप यातना भोगाव्या लागल्यात मला। काशी, म्हणून तुम्हाला सांगतो, माझा एक सल्ला ऐकाल? तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला ऐकायला। मग तुम्ही हे गाव सोडून निघून जा। हे बघा, बाप्पाजीची माणसं तुमच्या मग हात धुवून लागली आहेत। ही जलसमाधी हे सगळं निमित्त आहे। तुम्ही प्लीज मला समजून घ्या। मान्य आहे मला, तरी तुम्ही मला असा सल्ला द्याल असं मला अपेक्षित नव्हतं। बघा, मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण तुम्ही मला प्लीज समजून घ्या। अरे जबाबदारी आणि कर्तव्यापासून पाठ फिरवणारा असतील असं वाटलं नव्हतं मला। गोदाते तसं काही नाहीये। काशी, काशी तू मध्ये पडू नकोस। संजय, बाप्पाजीनं तुला फासावर लटकवलं होतं, तवा स्वतःच्या खांद्यावर घेऊन तुला वाचवणारी कोण होती? ही तुझी बायकोच ना? हे सगळं तुला कसं कळलं? बाप्पाजीकडच्या मुलांना सांगितलं मला, पण आता ते महत्वाचं नाही। ही काशी गोदाते जाऊ द्या ना। नाही काशी, समजा याला समजलं पाहिजे। संजय, अरे तुला कोणी वाचवलं? हिनच ना? तुझ्यासाठी उपास तपास केलं, तुझ्यासाठी मार खाल्ला, आणि आता या देवीला पळून जायला सांगतोस वय? मग काय करू मी? वार मर्द, मन काय करू? अरे मनगटात जोर आहे ना तुझ्या? मग लढकी जगाशी, त्या बाप्पाजीशी। माझी एक शेवटची इच्छा। कोणती? उद्या मी नसेन, पण मला तुमच्या हाताने कुंकू लावून एका दिवसाकरता का होईना, पण तुमच्या पत्नीचं स्थान द्या। उद्या मी कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाईन। कोणी कितीही सांगितलं तरी मी कधी येणार नाही। उद्याची माझी जलसमाधी नक्की। तुम्ही फक्त आनंदी राहा, खुश राहा। फक्त एकदा मला तुमच्या बायकोचा अधिकार द्या। तुम्ही जर माझ्या कपाळावर कुंकू लावलं ना, तर मी असं समजेन की बरं झाल्यावर एका दिवसाकरता का होईना तुम्ही मला बायको म्हणून स्वीकारलं। माझ्यासाठी कराल ना एवढं? माझी शेवटची इच्छा पुरी कराल? तुम्ही तयार नसाल तर मी येण्यापूर्वी तुम्ही ही खोली सोडून निघून जा। तुमचा नकार समजेल मला।